अशा सूचना आमच्याकडे पोहोचवल्या जात आहेत टीम मॅनेजमेंटच्या माध्यमातून। आयोजक सन्माननीय रुपेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन मनोज या ठिकाणी येत आहेत। गोखेर 11 संघ टॉस जिंकला आणि त्यानंतर शतरक्षण घेतलंय। चला थोडंसं स्पीडअप करा। स्ट्राइकला पण विश्वनाथ स्ट्राइक घेत आहेत। चला मॅच लावतोय स्टार्ट। विरलजी नायर सर आणि अचित म्हात्रे सर आम्हाला दर्शवत आहेत की मॅच स्टार्ट इथे होताना मॅच इज ऑन। बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला असेल। एकविरा चषक हक्काची सन्मानाची प्रतिष्ठेची आणि एक सुंदर नियोजनाचा आदर्श असणारी स्पर्धा म्हणजेच एकविरा चषक। भरपूर वेळ जातो याची नोंद घ्या आपण। पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्लिप पॉइंटला फक्त दिशा दिले विश्वनाथनं ऑफ द मार्क। एक धाव आपल्या नावावरती नोंदवलंय। स्ट्राइकला रोटेट केलं गेलंय। समोर गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज या ठिकाणी बघतोय मनोज। आता मात्र स्ट्राइकवर हाकीम आहेत लेफ्ट हँड बॅटर। प्रथम बॅटिंग करताना इथे 45-50 धाबा एक चांगला बॅटल होऊ शकतं। आपण मागच्या मॅच मध्ये बघितलंय जर तुमच्याकडे गोलंदाजांचा भरणा असेल तर मात्र या धावा तुम्ही वाचवू शकतायत। पहिल्या चेंडूवरती बॅटला फिरवलंय आणि सरळ फेकून दिलंय। डिफकाऊ कॉर्नरच्या डोक्यावरन येतोय इथे हाकीम नामाचा ब्रँडेड षटकार। एसटीचे थँक यू। खूप चांगलं टायमिंग। चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार। या वेळेला वेट केलं आणि त्यानंतर बिहाइंड द विकेट चेंडूला एक्झिक्यूट करतात। लॉंग लेग मध्ये चेंडूचा पाठलाग सुरू झालाय। तदवर 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या जात आहेत। धावसंख्या 2 ने आकार घेताना 9 वर स्थिरावलंय। विश्वनाथ जाधव या ठिकाणी सिंगल घेऊन हाकीम याला सांगितलंय की तुम्ही तुमच्या बॅटिंगची पॉवर दाखवा। जे चेंडू रडार मध्ये येईल तेव्हा। आणि हाकीम मात्र योग्य वेळी योग्य शॉट सिलेक्शन दाखवताना मनोजच्या अगेन्स्ट आक्रमकता आणि संयम यांचा चांगला समन्वय दाखवत आहेत। पुढचा चेंडू आपल्याला उडवलाय। चेंडू जाईल सरळ फाईन लेग मधनं। चेंडूचा पाठलाग सुरू झालाय थांबणार नाहीये। चौकार आलाय। धावसंख्या पोहोचली ती तब्बल 13 धावा। विस्फोटक बॅटिंगचा आगाज करताना पहिल्या षटकामध्ये जे फाउंडेशन बिल्ड करायचं आहे टीम 94 गावदेवी धानिव संघाला, कारण त्यांना माहिती आहे इथे जर फाउंडेशन बिल्ड झालं धावांची उंच इमारत आपल्या स्कोर कार्ड वरती लागेल आणि ती एक जमेची बाजू असेल आपल्या टीमची। मिस्टर मनोज कमबॅकिंग करावं लागेल उर्वरित चेंडू मध्ये। पुढचा चेंडू अराउंड विकेट। इथे पंच दर्शवताना स्वैर चेंडू आहे व्हाईट बॉल। 14 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत। अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणे शेष आहे आणि एक चांगली धावसंख्या एक ड्रीम स्टार्ट इनक्रेडिबल स्टार्ट बघायला मिळतोय टीम 94 गावदेवी धानवीच्या स्कोर कार्ड वर। पुढचा चेंडू ओहो हो सरळ स्लॉट मध्ये चेंडू आणि फेकून दिलाय हवाई सफरीवरती। येतायत अर्धा डझन धावा एसटीचे। थँक यू। 20 धावा स्कोर कार्ड वरती मनोज आपल्या लेंथ लाईनच्या शोधामध्ये, तर दुसऱ्या बाजूने झाकिया ट्रेलर ट्रेडमार्क याचा एक अप्रतिम नजराना पेश करतायत मिस्टर हाकीम। गजब की बल्लेबाजी 20 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात। अद्भुत बॅटिंगचा नजराना। पुढचा चेंडू आणि या वेळेला उडवला इनफील्डच्या वरनं चेंडू एक्सा कव्हर्सला वेगानं ट्रॅव्हल होतोय।
बाउंड्री लाईनच्या जवळ. तदवर पहिलं षटक या ठिकाणी समाप्तीच्या मार्गावर आणि एक 22 धावांचं एक्सपेन्सिव्ह ओव्हर इथे बघायला मिळते. यस डीजे. थँक्यू. या मॅचचा आनंद घेताना भरतजी पाटील यांचे शुभागमन झाले, त्यांचे करतो आम्ही वेलकम. 22 ऑन अ स्कोर कार्ड. जबरदस्त स्टार्ट दिले इथे. आगात चांगला इज नो डाऊट. अंजाम कसा असेल हाही प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घर करेल आणि त्याचं उत्तर या 18 चेंडूमध्ये बघायला मिळेल. गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय नवीन गोलंदाज स्वरूप. स्वरूपला आपला आक्रमकतेचं स्वरूप दाखवावं लागेल. एक्युरेसी काय आहे स्वरूपकडे ती योग्य वेळी जर दाखवली. गोखिवरे 11 संघाचा अडचणीच्या कालामधला आधार देणारा गोलंदाज म्हणून स्वरूपकडे बघितलं जाईल. थोडंसं स्पीडअप करा गोखिवरे. पुढचा चेंडू साखरे गावातील ही मांदियाळी आमच्या मुख्य VIP अतिथी कक्षामध्ये बघायला मिळते आणि आपली सदिच्छा भेट म्हणा किंवा खऱ्या अर्थाने या स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी आमचे जे निष्ठावंत आहेत ते या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती स्थानपन्न आहेत. आपल्याला बॅट ला खेळा होतं चेंडूला पॉइंटला. चेंडू थोडासा गलीला डायवर्ट झालाय. दुसऱ्या धाबेचा अटेम आहे आणि यशस्वी होताना आमचे भरत पाटील असतील, नरेंद्र पाटील सर आहेत, विकी वझे आहेत, सुनीलजी वझे, महेंद्र चिकिनी, सचिन पाटील 1 आणि सचिन पाटील 2 ही जोडी आपण बघताय. त्यांचे करूया आपण वेलकम. या मॅचच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने आकार घेताना पोहोचले 24 धावा. विश्वनाथ शांत आहे आणि किती वेळ शांत राहील हा एक प्रश्न आहे. पुढचा चेंडू या वेळेला प्रॉपर टायमिंग काय एलिव्हेशन बनवलंय. पूर्ण रीड केला चेंडू आणि चेंडूला पाठवलंय सरळ फाईन लेग रिझन मधनं. वन्स बाउंड 4 चौकार. चेंडू खूप चांगला होता परंतु शॉर्ट सिलेक्शन त्याहूनही क्लास. कारण पॉपिन क्रीजची गहराई तुमच्याकडे जर असेल, त्याचं ब्रह्मांडाचं ज्ञान तुमच्याकडे असेल तर धावा ह्या अगणित येतात. आणि ते दाखवताना मिस्टर विश्वनाथ बघूया इथे कॉमेंट्री. पुढचा चेंडू आणि इथे डॉट बॉल अल्टी पल्टी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न. चौकारानंतर निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. धावसंख्या 28 वर थांबले. चेंडू क्रमांक 4 घेऊन स्वरूप. या वेळेला प्रत्युत्तर नसेल क्षेत्ररक्षकाकडे. चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक हुकचा शॉट येताना 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एसटीसे थँक्यू. खूप चांगला चेंडूला रीड करतायत विश्वनाथ. का आम्हाला टेनिस क्रिकेट विश्वामधील उत्कृष्ट ऑलराऊंडर मध्ये आमचं नाव घेतलं जातं. कारण संयम आणि आक्रमकता आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजाला जी रीड करण्याची कला आमच्याकडे आहे, त्याचा जो क्लास आहे किंवा जी फील्ड सजवली गेली चक्रव्यूह त्याला बेधण्याचं जे कौशल्य आमच्याकडे आहे ते खूप मोठं आहे. हे दाखवताना विश्वनाथ जाधव जबरदस्त बॅटिंग करताना प्रॉपरली बिहाइंड द विकेट आणि ऑन साइडला तो लॉंग लेग असेल फाईन लेग असेल या क्षेत्राकडे मात्र आपले सिग्नेचर शॉट खेळताना दिसतोय हा फलंदाज. आपल्याला साइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे विश्वनाथ वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये झेल देऊन परतताना तंबूच्या आसऱ्याला फलंदाज बाद.
थँक्यू. चला थोडस जय वॉर्मअप करत आपण दबाई स्कोर कार्ड वरती 32 32 आणि विश्वनाथ मागे परतताना विश्वनाथने धावा बनवलेल्या आहेत त्या 11 32 स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक आपण बघतायत ते दुसरं. 5 चेंडूंचा खेळ संपला. एका मोठ्या टार्गेट कडे आपली पावलं अग्रेसर करताना टीम 94 गावदेवी धानीव संघ आपल्याला बघायला मिळतो. इथून रोखावं लागेल. गोखिवरे 11 संघाला उपाययोजना शोधाव्या लागतील, अन्यथा भरपूर मोठं टार्गेट, एक स्टीप टार्गेट धानीव संघ आपल्या अगेन्स्ट उभं करेल आणि ते अचीव करताना किंवा ते तुम्हाला नेक्स्ट इनिंग मध्ये थोडंसं अवघड जाऊ शकतं. बघूया पुढचा चेंडू मिस्टर स्वरूप. या वेळेला येताना वेल सेट आहेत. चेंडू वंसबावून सीमारेषेच्या बाहेर जयच्या बॅट मधनं आणखीन 4 धावा. टोटली दुसरं षटक कंप्लीट झालंय आणि 36 धावा 18च्या सरासरीने आज पद्धतीने धावा आल्या. प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 72 हा स्कोर कार्ड वरती बघायला मिळू शकतो. थोडस स्पीडअप करा प्लीज एसटीचे. थँक्यू. चेंडू द्यायचा आहे. चला फील्ड लवकर अरेंज करा. सातत्याने सांगावं लागतंय कारण मागचं जे क्वालिफायर मॅच आहे ती कमी षटकाची होऊ शकते. ज्या पद्धतीने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह आहात. 36 वर स्कोर कार्ड पहुंचले. संकट के काले बादल अब गोखिवरे 11 की तरफ मंडराते हुए नजर आ रहे हैं. उसकी वजह ये है कि एक तरफ हकीम की लाजवाब स्टार्ट, उसके बाद में विश्वनाथ यादव का एक बड़ा रोल और आते ही मिस्टर जय के बल्ले से निकला हुआ एक महत्वपूर्ण 4 ये दर्शाता हुआ कि जो यहाँ पर आर्केस्ट्रेट परफॉर्मेंस है वो लगातार बढ़ रहा है और चिंताएं क्लियर नजर आ रही है गोखिवरे टीम की तरफ. गेंदबाजी में परिवर्तन. राकेश को बुलाया गया लेकिन जो एक सेट बल्लेबाज है, बैटर है मिस्टर हाकिम, जिनका इंडिविजुअल स्कोर इस समय नजर आ रहा है 5 में 20, 400 के स्ट्राइक रन रेट से बल्लेबाजी करना बहुत बड़ी बात है और इस बड़ी बात को आसान बना रहे. और ये जो हाकिम बल्लेबाज है प्रतिकूल परिस्थितियों को अनुकूल बनाने की क्षमता रखने वाले बैटर है. 36 बन चुके हैं. राकेश को बुलाया गया. काफी बड़ा महत्वपूर्ण रोल होगा इस 6 गेंदों का. पहली गेंद इस बार पूरा रडार में गेंद थी. खेल दिया गेंदबाज के सर के ऊपर से और अंपायर कॉल यहां पर आप देख सकते हो जिस तरह से फील्ड की सजावट है. नो बॉल और पॉपिन क्रीज में 3 खिलाड़ी समय नजर आ रहे हैं. तो जायज है 4+1 5 5 से स्कोर आगे बढ़ेगा 41 और यहां पर 41 रन सोना स्कोर कार्ड आने वाले गेंद के ऊपर जरूर दर्शाया जाएगा कि बल्लेबाज आपको फ्री हिट का मौका है. तो हाकिम एक बार फिर और 4 रन जड़ते हुए अपने बेहतरीन बल्लेबाजी का एक उम्दा मुजाहरा यहां पर पेश करते हुए मिस्टर राकेश के खिलाफ इस फ्री हिट के ऊपर क्या होगा इंटेंट उनका. इस बार थोड़ी सी रुकिए गेंद जरूर आई है. सिंगल जरूर मिलेगा. चाहिए जाएंगे दूसरे के लिए. हाना के बीच में यहां पर मौका बन रहा है कि नहीं और यहां पर एक सेट बल्लेबाज अपनी क्षमताओं को जानना चाहिए कि सिंगल रन्स के लिए क्या इतना बड़ा विकेट देना चाहिए. इतना अच्छा बढ़िया फॉर्म में खेल रहे थे और यहां पर एक बड़ा विकेट. बैक टू द डग आउट. कम ऑन डी से. थँक्यू. चला लवकर गोखिवरे संघ आपण फील्ड अरेंज करा. न्यूमॅन थोडीशी घाई करा. आपण सातत्याने सांगावं लागतंय की प्रत्येक वेळेला टीम मीटिंग घेऊ नका. आपण धावसंख्या बघायला मिळेल 42. नंदन न्यूमॅन 42 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये हाकिम जो चांगला चार्ज झाला होता तो मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला आणि चुकी ही सातत्याने जर होत राहिली तर आपण बघू शकाल संघ आणि आपण
कधी कधी मात्र माघारी जात असतो. न्यूमॅन नंदन आल्यात. रेड कॅप परिधान केलेली आहे. डेंजरस कोणासाठी हा एक प्रश्न आहे. 42 रन्स चेंडू क्रमांक असेल या तिसऱ्या षटकातील दुसरा. राकेश उलटा चेंडूला एक्झिक्यूट करतायत. धावसंख्या पोहोचेल ती 43 वर. उलटच होता. नंतर इथे आत्ता आले होते. 43 वर स्कोर कार्ड पोहोचलंय. जय ज्याच्या बॅट मधनं आपण एक स्विचिटचा चौकार बघितलाय. आक्रमकता भरपूर मोठी आहे जयकडे. मोठे स्ट्रोक मारण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातोय आणि तेच दाखवताना परंतु लॉंग ऑफला क्लिअर करण्याच्या नादामध्ये थोडस इनबॅलन्स शरीर झालं आणि तिथे मिळालं एक लाईफ. धावसंख्या पोहोचेल 44. शरीराचं संतुलन भरपूर महत्वाचं असतं आणि ते इथे बघायला मिळालं आणि मिळाल ते एक लाईफ. पुढचा चेंडू नंदन साठी. ओ गोड आवाज आणि उडवले चेंडूला. मोनित कुडू याला अभिवादन करणारा हा षटकार. कमॉन कुंदन. चला मॅच बॉल आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. प्लेयर आपण फिल्डिंग करा. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि 50. का बॅटिंग करतायत. काय गोड आवाज इथे ऐकायला मिळालाय. राकेश च्या अगेन्स्ट नंदन. बॅटिंगचं नंदन पण इथे पेश करतायत आणि एक देखणा षटकार. बॅटिंगचं सौंदर्य वाढवलं जातंय नंदनचं आणि 50 धावा स्कोर कार्ड वरती. चिंता थोडीशी आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे कन्वर्ट केले नंदन आणि जयनं. त्याच्या मागचं कारण एक बहरात येणारी पार्टनरशिप. पुढचा चेंडू इथे मात्र कॉट बँचच्या रूपानं यावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. चला न्यूमॅन एसटीचे. सागर वरठा कुठे असतील आपण या. सुंदर सॉन्ग आपल्याला कॅन्डीच्या माध्यमातून बघायला मिळतात. छत्रपती शिवरायांवर प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्ण विश्व वंदिता शाह सुनो शिव शैषा मुद्रा भद्राय जयते. छत्रपतींची जी मुद्रा आहे त्याच्यावरती लिहिलं गेलंय प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी संपूर्ण विश्वामध्ये वंदनीय असणारी राजा शहाजीपुत्र छत्रपती शिवरायांची राजमुद्रा लोक कल्याणासाठी विराजमान होत आहे. तुर्तास न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजय. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीचा शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळतोय. कव्हर पॉइंटला चेंडूला खेळतायत. धावसंख्या 1 ने आकार घेताना अमर पाटील आम्हाला सांगताय स्कोर कार्ड 51 वर पोहोचला आणि षटक क्रमांक 3 संपलेला आहे. नेक्स्ट मॅचच्या इंदुमती स्मृती अर्नाळ विपक्ष विनिंग टीम असा बॅटल रंगणार आहे. तर अर्नाळा संघ नक्कीच थोड्या वेळानंतर आपण तयार राहायचं की आपल्या अगेन्स्ट कोण खेळेल. चला गोकिवरे संघ आपण पहिलं अरेंज करा. 51 झालेले आहेत. इथून अंतिम षटक भरपूर महत्वाचं आहे. इकॉनॉमी जर चांगली ठेवली मॅच रंगतदार होईल आणि फलंदाजाने जर आपले रंग उधळले तर मात्र प्रेशर पूर्णतः गोकिवरे 11 संघाकडे कन्वर्ट होईल. अंतिम षटक आणि गोलंदाजीसाठी येत आहेत पार्थ. स्ट्राईकला बॅटर आपण बघतोय विजय. नावामध्ये जय आहे, नावामध्ये विजय. वी फॉर विक्टरी. आणि तोच स्लॉग ओव्हर मध्ये एक इमर्जिंग प्लेअर आहे. युवा सळसळत रक्त आहे. दोन्ही बाजूने आपण बघतोय. एका बाजूने पार्थ आणि विजय यांच्यातलं जे बॅटल आहे
जो रणसंग्राम आपण बघतोय तो कसा असेल. पुढचा चेंडू, पहिला चेंडू वेगानं हाताळलाय. खेळायचं होतं यावेळेला कव्हर्सला. चेंडू आपण बघतोय थोडासा पॉइंट रिझनला आलाय. धावसंख्या 52 वर स्थिरावली गेली. पहिला चेंडू खूप चांगला हाताळला गेलाय. इथून जर कमीत कमी धाबा बिलो 60 एक टार्गेट चांगलं राहू शकतं गुखेर 11 संघाला. परंतु 60-65च्या वर जर गेलं तर थोडंसं प्रेशर असेल त्यांच्या बॅटिंगकडे. त्यासाठी महत्वाचं आहे पार्कची गोलंदाजी आणि महत्वाचा आहे मिस्टर जयची बॅटिंग 5 चेंडू मधली. पुढचा चेंडू, फुलटॉस, चुकीचं शॉर्ट सिलेक्शन. कॉर्नर मध्ये खेळायला हवं होतं परंतु सरळ बॅटने खेळताना लॉंग ऑनला जयला जावं लागतंय. बॅक टू द डग आउट. आउट. थँक्यू. न्यूमान महेश मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक अनुपम सौंदर्याने नटलेली भव्य अशी क्रीडा नगरी आपण बघतायत. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण. आणि आज खऱ्या अर्थाने आई एकविरा चषक 8वा दिवस आपण बघतायत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारी स्पर्धा म्हणजे एकविरा चषक. मान दाखल झाला. लेफ्ट हँड बॅटर, चांगली लेंथ लाईन मेंटेन केले इथे. ओ चांगला ड्राईव्ह आणि तिथे चांगला झेल बघायला मिळतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्सला आणखीन एक धक्का लागतो योग्य वेळी परतताना गोलंदाज मिस्टर पार्थ एस्टेजे. थँक्यू आसिफ न्यूमान. 3 चेंडूवरती चांगली कम बॅकिंग केलंय. इथून 3 चेंडू योग्यरीतीने जर हाताळले तर ज्या पद्धतीने या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती संघ खेळताना आपल्याला धानीव बघायला मिळालाय तो कुठेतरी बॅलन्स मध्ये येईल. परंतु आसिफ कडे 3 चेंडू आहेत. या 3 चेंडू मध्ये बघायचं काय असेल त्यांचा पावित्रा कशा पद्धतीने करतील ते. बॅटिंग पार्कच्या अगेन चांगली गोलंदाजी आहे. योग्य गोलंदाजी बघायला मिळते. डिसिप्लिन खूप चांगला या गोलंदाजाचा. आणि आणखीन एक चांगला चेंडू शेवटच्या षटकामध्ये कमालीची कम बॅकिंग आहे आणि स्कोर थांबलाय. अमर पाटील आम्हाला सांगतायत 52 धावांवरती जबरदस्त उलटफेर. योग्य वेळी सापडलेला मोमेंटम परंतु आसिफ समोर आहे ते विसरून चालणार नाहीये. पुलचा फटका, सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा अटेम असेल का बघायचा आहे. 53 आणि या षटकातील शेवटचा चेंडू. अमर पाटील आम्हाला सांगतील की या षटकामध्ये धावा आलेले त्या फक्त 2. 3 षटकामध्ये जो संघच्या रिदम मध्ये जात होता त्या रिदमला ब्रेक केलं गेलं पार्थनं. आणि 5 चेंडू मध्ये आपला कला, कसब, कौशल्य, एक्युरेसीच्या जोरावरती कंट्रोल ठेवलाय स्लॉगरला. आणि आणखीन एक चांगला कव्हर्सला एक्झिक्यूट केलाय. कव्हर ड्राईव्ह सिंगल कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी नाही आहे. फलंदाज बाद. धावसंख्या 1 ने आकार घेईल. 54 धावांचं टार्गेट सेट केलंय. एक टफ फायटिंग स्कोर आपल्याला बघायला मिळेल. देऊया दोन्ही संघांना सेकंड हाफ साठी शुभेच्छा आणि वळूया कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये करूया परिवर्तन. ऐकूया या ठिकाणी प्रमोद यांचा गोडा आवाज. डीसे
चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. चला फिल्डिंग सजून घ्या आणि दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. मिस्टर गजेंद्र आणि भाविश पाटील, दोन ऑफिशियल पंच विरल नायर सर आणि अजित म्हात्रे सर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना पाहायला मिळत आहेत. या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ संध्याकाळ. आपण पाहतायत एकविरा चषक साखरे 2025 चा हा शानदार सोहळा. आजचा सलग 8वा दिवस या स्पर्धेचा. उद्याच्या दिवसातील शेड्यूल आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो पहिला सामना जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत असतील त्यांच्या माहितीसाठी जय महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ दोनात करणार आहे ओम साई साखरे या टीम बरोबर. एनसीसी सफाळे वर्सेस अद्वैक 11 मनोर, वीर तानाजी पारगाव वर्सेस प्रिस्मी 11 मुरबे, सागर स्मृती कशित कोपर, विजयी संघ. आजच्या दिवसातील जो संघ विजय होईल तो संघ खेळताना पाहायला मिळेल. असे 8 संघ 8 गटातून आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होते सुरुवात. पहिलं विश्वनाथ जाधव षटक हाताळत असताना पाहायला मिळतोय. सिग्नल देत आहेत विरल नायर सर. गुणलेखक आपण थोडेसे इशारे करा. सामन्याला होईल सुरुवात. विशू आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पहिलाच बॉल अप्रतिम. ही ताकद आहे या गोलंदाजाची. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज. भल्या भल्या फलंदाजाने ज्याने आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर गोलंदाजीवर थैथया नाचवलंय तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विशू. चांगला बॉल, रायसिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसी घेणारा चेंडू आणि अतिशय चांगला हा बॉल आपण पाहतायत. जय विश्वकर्मा च्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2. हा बॉल या वेळेला काय बॉल, जबरदस्त दांडी गुल, अनबिलिव्हेबल. कोणत्याही प्रकारचा चान्स मिळाला नाही. बॅट फिरवण्याची शैली नव्हती आणि गजेंद्र या वेळेला हा क्षण स्मरणात ठेवेल. मॅग्निफिसंट डिलिव्हरी, अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाज बाद. काय जबरदस्त चेंडू हाताळला गेला होता. असं वाटलं गजेंद्रला हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा असेल, परंतु तिथे आपण पाहू शकलात परफेक्ट लेग स्टंप यष्टी उद्ध्वस्त केली गेली. बॉल फेकून झाले. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. त्यामध्ये कोणतीही धाव आलेली नाहीये. 55 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर विश्वनाथ जाधवची बॉडी लँग्वेज जी आहे ती पॉझिटिव्ह पाहायला मिळते. तुमची शरीराची बोली भाषा ही मात्र नेहमीच चांगल्या पद्धतीने असावी. अप्रतिम राहुल जॉनच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स, चौकार, गुड शॉट. चौथ्या बॉलवर आपण पाहतायत प्रतिम हा फटका पाहायला मिळाला. बॉडमॅनचा चांगला वापर केला. टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक अँड टॅलेंट या 4ही गोष्टींचा अवलंब करत असताना आपण पाहताय स्विचिटचा फटका. नंदन विश्वकर्मा पुढे सरसावेल, कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विश्वनाथ जाधव. नावाप्रमाणेच आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली गेली. मॅग्निफिसंट बॉलिंग. चला बॅटर लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. अजून आपल्याला एक मॅच खेळवायची आहे.
गोविंद बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय आतापर्यंत 2 धक्के बसलेत, ते सुद्धा महत्वपूर्ण. साईडला गजेंद्रला आपण पाहिलं तर एका साईडला आपण पाहू शकतात राहुल जॉन चौकार आल्यानंतर विश्वनाथने पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन केलं, आपल्या गोलंदाजीत सुधारणा केली. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना स्विच हिटचा फटका खेळण्यासाठी तत्पर होते मिस्टर राहुल जॉन, परंतु नंदन विश्वकर्मा एक्सलंट फिल्डिंग. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू फक्त हलक्याशा हाताने चेंडूला खिळून काढलं. सिंगल मिळते. आसिफ शेख त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत, ब्रदर्स जोडे हकीम शेख. आणि या बला 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 5 या धावसंख्येवर. 18 बॉल आणि विजयासाठी 50 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 50 रन्स. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये रुपेजी नरेश पाटील या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व. 8 दिवस सातत्याने भुकेची तमाना बाळगताना ही स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पाडली जाईल याकडे बारकाईने लक्ष. उद्याच्या दिवसात भरपूर मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळेल आणि जरूर काही प्रेक्षक वर्ग या विभागातून आपण सातत्याने पाहणार आहोत. दयानंद पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले परिपूर्णतः. दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अक्षय राजभर एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. यावेळेला गोविंद सोडणार नाहीये, त्याच्या रेंज मध्ये आला आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. मॅग्निफिसंट टायमिंग. 6. थँक्यू. टॉप क्लास ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम. ऑफ साइडला काय फटका खेळला, इनसाइड आउटचा फटका, परंतु तेवढाच उमेदीने झेल टिपला गेला, कारण तिथे फिल्डर आहे वन ऑफ द बेस्ट फिल्डर नीरज कुमार, अर्थातच कळवा. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. हा झेल तुम्ही 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. नीरज यासाठीच ओळखला जातो. अर्थातच कळवा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. गोविंद एक षटकार आल्यानंतर फटका चांगला होता, नो डाऊट अबाउट इट. चांगल्या बॉलवर चांगला फटका आपण पाहू शकतायत आणि तेवढाच उमेदीने चांगला झेल सुद्धा टिपला गेला. म्हणजेच एकाच क्षणाला एकाच बॉलवर 3 घटना घडताना आपल्याला पाहायला मिळाल्या क्रिकेटच्या खेळामध्ये. गोलंदाजाने टाकलेला चेंडू, डिलिव्हर्ड केलेला चेंडू छान होता. कुठल्याही स्पॉटवरून खेळलेला फटका आपण पाहू शकला. त्या बॉलला खेळलं एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध नीरजच्या कळवा आला आणि चांगला झेल टिपला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु इथून सिंगल मेल या सिंगलच्या साहाय्याने स्वरूप आपल्या संघाला घेऊन जातोय. आई एकविरा गोकिवरे 11 या टीमला 12 या धावसंख्येवर 55 धावांचा पाठलाग करत असताना स्टार्ट तर अगदी तेवढी नेत्रदीपक झाली नाही. हवी तशी स्टार्ट व्हायला हवी होती, ती झाली नाही. अपेक्षित धावा आल्या नाहीत आणि तो दबाव थोडाफार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून भावेश पाटील खचलेत परिपूर्णतः, कारण त्यांनी समोर विकेट जाताना पाहिलेत आणि इथून दबावाला पुढे आले, सामोरे आले आणि त्याचा फायदा मिळाला प्रतिस्पर्धी संघ अक्षय राजभर या गोलंदाजाला. मॅग्निफिसंट बॉलिंग, चांगली गोलंदाजी, फॅन्टॅस्टिक बॉलिंग. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर न्यू बॅटर राकेश नाईक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 12 रन्स 55 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर येतानाच प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल यावेळेला नाहीये असं पंचांचं म्हणणं पाहायला मिळतं. वाईड लाईनच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 13 या धावसंख्येवर.
2 ते 3 अनुभवी खेळाडू 3 ते 4 अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते सुद्धा विश्वनाथ जाधव जय विश्वकर्मा यावेळेला ऑफसाईडला फटका चांगला आहे आणि सरळ चेंडूला फेकून दिले वन बाउन्स ओव्हर द रोप मॅग्निफिसंट टायमिंग माइंड ब्लोइंग शॉट 4 अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल जय विश्वकर्माच्या हातामध्ये 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 17 या धावसंख्येवर 38 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे 12 बॉल 38 रन अक्षय वजे या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत विकी वजे असतील भरत पाटील आणि पिंटू वजे या मॅचचा आनंद घेत असताना विकी वजे अर्थातच बुम बुम माट्या आजच्या दिवसामध्ये वसई विरार एक गाव एक संघ फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळाला त्यामधून हे 2 संघ पुढे येत असताना पाहायला मिळतात आता या दोन्ही संघांमधून एक संघ जिंकेल तो इंदुमती स्मृती सायना स्पोर्ट्स अर्नाळा या टीम बरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल शेवटची लढत अलीकडचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट पाहायला मिळतं एक काळ असा होता फक्त सॅटर्डे संडे क्रिकेट खेळलं जायचं मॅक्झिमम आपण पाहिलं मोस्टली जर आपण पाहिलं तर संडेच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त संघ येऊन क्रिकेट खेळायचे परंतु आता तसं राहिलेलं नाहीये आता सोमवार ते रविवार असं क्रिकेटचा महासंग्राम हा सातत्याने वेगवेगळ्या विभागामध्ये पाहायला मिळतो 365 दिवस क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट ग्रेट डिलिव्हरी खूप चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर ज्या वेगाने चेंडू निघून जातोय नंदन विश्वकर्मा या गोलंदाजाची हीच खासियत राहिले शॉर्ट रनअप घेतो खांद्याचा वापर चांगल्या पद्धतीने करत असताना पाहायला मिळतो एफर्ट कसे असावे हे नंदन विश्वकर्मा दर्शवत असताना मिसटायमिंग स्ट्रोक फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील तत्पूर्वी एकच धाव संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 19 या धावसंख्येवर 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान या मैदानाचा कायापलट नेक्स्ट इयर मध्ये तुमच्या लक्षात येईलच रणस साखरे या मैदानातच आपण पाहणार आहोत आगरी समाज बांधवांचा विश्वचषक टेनिस बॉल क्रिकेटचा अर्थातच आगरी प्रीमियर लीग पर्व 90 मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय फिल्डर मंगेश यादव कोणती मिस्टेक करणार नाहीयेत ग्रेट कॅच बाय मंगेश यादव फलंदाज बाद राकेश नाईक गॉन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मनोजला आपण पाहतायत संघाची धावसंख्या स्थिरावली परिपूर्णता आपल्याला पाहायला मिळते 19 पहा 4.3 ओव्हरचा खेळ फक्त टीम 94 गावदेवी धानिव टीमला आपण पाहिलं होतं यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न नीरज कुमार कलवा पुढे सरसावतोय काय इझिली कॅच घेत असताना आपण पाहू शकाल त्या खेळाडूची एक वेगळी स्पेशालिटी पाहायला मिळते त्या झोन मध्ये त्या क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर जीवाची आकांक्षा करत कोणत्याही प्रकारची झेल सोडणार नाही हा त्याचा प्रत्येक वेळेला हेतू असतो आणि प्रामाणिक प्रयत्न त्याचे नेहमीच सफल ठरत असताना पाहायला मिळतात फलंदाज बाद राकेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात राकेश वनगे
आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनच्या अंतर्गत जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धा खेळत असताना आपण पाहू शकतायत या खेळाडूला भरपूर जुना जाणता खेळाडू म्हणून ज्याची ओळख ही टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळते. प्रतिम बाउन्स मिळाला तेवढाच वेग भन्नाट आपण पाहू शकतायत नंदन विश्वकर्माचा. 7 बॉल आणि 36 रनची आवश्यकता आहे. 55 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर ज्या आक्रमकतेने गोलंदाजी केली विश्वनाथ जाधवने, कट करण्याचा प्रयत्न होता, अप्पर कट खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला होता. राकेश वनगे कदाचित थोडासा प्रॅक्टिसचा अभाव नोकरी धंद्यामुळे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो, कारण हे खेळाडू आहेत ग्रामीण क्रिकेटर. आपला स्वतःचा नोकरी धंदा सांभाळून आपलं घरदार सांभाळून मात्र क्रिकेटकडे लक्ष देणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर शालेय जीवनातील विद्यार्थी अभ्यास करून शिक्षण घेऊन मात्र या क्रिकेटचा छंद जोपासताना पाहायला मिळत आहे. 6 बॉल 36 ची आवश्यकता आहे. आई एकविरा गोकिवरे 11 या टीमला विजयाकरिता. आज क्रिकेटला आलेलं ग्लॅमर हे पाहून आज ग्रामीण भागातील खेळाडू खेड्यापाड्यापासून जे लीगचा फॉर्मॅट सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने या साखरेच मैदानात आपण पाहिलं अग्री चषकाला सुरुवात झाली. अग्री समाज बांधव एकत्रित यावा हा एक दृष्टिक्षेप पाहायला मिळाला आणि तिथून सुरुवात झाली आणि त्यानंतर पहिलं पर्व पाहायला मिळालं ते पारगावच्या मैदानात. वीर तानाजी पारगाव हे मैदान पहिलं पर्व आणि तिथून जी सुरुवात झाली ती टेंबोड्याच्या मैदानापासून तर आता 8व्या पर्वापर्यंत आपण पाहिलं माकणीच्या मैदानात. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा जय विश्वकर्माच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले, जाऊन पोचते 19. ठप्प राहते, स्थिर राहते, धावसंख्येत भर पडत नाहीये. पुन्हा एकदा जणू काही जय विश्वकर्मा आणि गोलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय विजय जाधव, विश्वनाथ जाधवचे बंधू. कालच्या दिवसात सुद्धा बिलोशीच्या मैदानात धानिव टीमने चांगली प्रगती केली होती, परंतु काही आपण पाहू शकला चुका झाल्या आणि त्यामुळे आपण पाहू शकता संघ त्यांचा पराभूत झाला. ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. एक नंतर मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20. या धावसंख्येवर 20 रन्स हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय. गावदेवी धानिव टीम 94 जे पुरस्कर्ते आहेत SH एंटरप्राइजेसचे दोन्हीही अतिशय चांगले व्यक्तिमत्व हजरतभाई शेख, संजयभाई म्हात्रे आणि खास करून आपण पाहिलं तर 19 ते 23 असा टॉप क्लास क्रिकेटचा लीगचा फॉर्मॅट आपल्या समोर येईल. SH एंटरप्राइजेस आणि काय ती स्पर्धा असते, महाराष्ट्रातील टॉप स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. आपण आवर्जून मात्र ती स्पर्धा पहा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. 21 फुलटॉस बॉल होता, ह्या वेळेला वेगवान चेंडू होता. आता विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये आहेत. लगेच कॅप्टन या ठिकाणी येईल टॉस करण्याकरिता. वेळीची दिरंगाई न करताना चांगला फटका आहे. सरळ बॅटचा उपयोग करत असताना वी फॅक्टरमध्ये हकीम त्या ठिकाणी पुढे सरसावता येईल आणि अशा प्रकारे विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. कॉंग्रॅच्युलेशन टीम 94 गावदेवी धानिव टीम अँड हार्ड लक आई एकविरा गोकिवरे 11 टीम. आपण आलात, वेळेवर हजर राहिला, चांगला खेळ दाखवला डिसिप्लिन पद्धतीने. त्याबद्दल रुपेजी पाटील साहेब यांच्या वतीने लाख लाख धन्यवाद आहे. आणि हकीम